रोल मॅडम रोल. मला असं वाटतंय की मतदान हा एक आमचा हक्काचा दिवस असतो आणि सगळ्यांनी करायलाच पाहिजे मतदान. आणि 18 वर्ष झाल्यावर पहिलं आपण तेच काम करून घ्यायला पाहिजे आणि सर्वांना माझी हीच विनंती आहे. आणि मला खूप आनंद होतोय की मला आता माझा आवडता नेता निवडता येतोय. एकंदरच आजचं पहिलं मतदान केल्यानंतर तुम्हाला काय वाटतं आणि येणाऱ्या सर्व तुमच्या जे काही मुली असतील मुलं असतील त्यांना काय मार्गदर्शन कराल? मला असं वाटतं की तुम्ही आता फ्युचरसाठी तुमच्या विचार केला पाहिजे आणि आमच्या सर्व जनतेसाठी तुम्ही विचार केला पाहिजे आणि आपल्या डेव्हलपमेंटसाठी आपण विचार करून मतदान करायला पाहिजे. बरोबर नेता निवडायला पाहिजे. कसा नेता आवडेल तुम्हाला? एक माणसांसोबत राहणारा, एकदम ग्राउंड लेवलला काम करणारा आणि मोठा विचार मोठे असणारा नेता आवडेल. रोल. सो मला सगळ्यांना हीच एक विनंती आहे की तुम्ही कुठल्या पण करप्शनच्या ह्याच्यामध्ये न पडता आणि कुठल्या पण काय म्हणतात गोष्टीला बळी न पडता तुम्ही मतदान करा आणि कोणालाच मतदान चुकवू देऊ नका. घरातल्यांना सर्वांना सांगून तुम्ही मतदान करून घ्या. शेवटच्या 6 वाजेपर्यंत तुम्ही सगळे मतदान करा. काय वाटलं पहिलं मतदान आहे, काय सांगाल? चांगलं वाटलं की आपल्या युथसाठी किंवा ह्याच्यासाठी आता आपलं भविष्य चांगलं घडवायसाठी माझं वोटिंग आहे. यासाठी मी आपलं कर्तव्य बजावते मतदानाचं. आपलं मतदान हे खूप मोठी रिस्पॉन्सिबिलिटी आहे आणि ती आपण समाजासाठी आपल्या भविष्यासाठी पार पाडायला पाहिजे. काय सांगाल तुमच्या मित्रमैत्रिणींना काय सांगाल? मोठ्या प्रमाणात मतदानाला बाहेर पडलं पाहिजे. हो, मोठ्या प्रमाणे मतदान करा आणि आपल्या भविष्यासाठी उज्ज्वल भविष्यासाठी प्रयत्न करा. आपली रिस्पॉन्सिबिलिटी आहे ती. करप्शन संदर्भात काय सांगाल? कसा आमदार हवाय तुम्हाला? करप्शन आता मोठ्या प्रमाणात होत आहे. ह्या भविष्याच्या आपल्या सगळ्या युथसाठी हे करप्शन थांबलं पाहिजे. प्रत्येक युवकांनी समाजातील प्रत्येक लोकांनी याच्या विरुद्ध आपलं मतदान केलं पाहिजे. हे होऊ नये यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. मला उत्सुकता होती की माझं म्हणजे इतके आता 18 वर्ष कंप्लीट झाले, मग इतकी वर्ष नंतर माझं मतदान आले होतं म्हटल्यावर उत्सुकता वाढली माझी. त्यामुळे करून आल्यावर खूप भारी वाटलं. काय सांगाल इतरांना, काय सांगाल? कुणीही मतदान चुकवू नये. मतदान केल्यावर एका उमेदवाराचं एक मतदान जरी चुकलं तरी काय होतंय हे त्याला माहिती आहे. म्हणजे पराभव झाल्यानंतर त्याला कळते की बाबा एक मतदान कसा निवडावा, म्हणजे त्यानं कर्तव्य त्याची करायला पाहिजे. असा उमेदवार निवडून आला पाहिजे.